मध्ये 107 एलिमेंट्स वगैरे काहीतरी असतात असं. येस बेटा, म्हणजे 107. येस बेटा, आपण सर्व घेणार आहोत. आपण सिद्धी बेटा आपण सर्व घेणार आहोत. ते किती इलिमेंट आहेत, किती इलिमेंट आपण तयार केले, आपण म्हणजे मी तुम्ही नाही तर माणसांनी तयार केले, मानव निर्मित किती आहे हे सर्व 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 पाहणार आहोत. हां, एकदम जबरदस्त. फक्त तुम्ही तयार राहा. है क्या तयार आप? है क्या तयार? है क्या तयार? चला लिहा, मराठीमध्ये नाव लिहा. त्याच्या पुढं पुढं नाव लिहा. आवर्त आवर्त. बघा पोरांनो, टेबलला मराठीमध्ये नाव काय रे? नाही नाही, आता मी तुम्हाला म्हटलं ना, पिरियोडिक टेबल. पिरियोडिक टेबल. ह्या टेबल, हे टेबल, या टेबलला नाव काय? टेबल म्हणजे सारणी. सारणी पण म्हणू शकतो. ठीक आहे, लिहा पिरियोडिक टेबल. लिहिलं, त्याच्या पुढे लिहा आवर्त सारणी. काय लिहायचं तुम्ही? आवर्त सारणी. सारणीला शब्द आता काही जणाला सारणी भरणी काही कळत नाही, मग त्यांनी लिहायचं तक्ता. हो, तक्ता लिहायचं, तक्ता. लिहा आवर्त सारणी म्हणजे काय? सारणी म्हणजे काय शब्द पोरांनो? सारणीच्या खाली लिहा तक्ता. तक्ता. ठीक आहे, बहुत बढिया. लिहिलं का? तर बघा पोरांनो, बघा पोरांनो, आता थोडं ऐका. हां, तुम्हाला थोडं ऐकवतो मी काही गोष्टी. हे जो पिरियडिक टेबल आहे ना, तर काय झालं पोरांनो, आपलं जे दैनंदिन जीवन आहे त्याच्यामध्ये विविध वस्तू आहेत. मग त्याच्यामध्ये तुमच्या हातातला मोबाईल असेल, हातातला पेन असेल, कागद असेल, किंवा तुमच्या घरातील ज्या काही वस्तू असतील, बुक असेल, नोटबुक असेल, काही पण असतील, त्या वस्तू कोणत्या तरी एलिमेंटनी बनलेल्या आहेत. तर एलिमेंट म्हणजे काय? तर मूलद्रव्य. मराठीमध्ये एलिमेंट म्हणजे इंग्रजीमध्ये मूलद्रव्य. म्हणजे ह्या मूलद्रव्यांपासून ह्या वस्तू बनवलेल्या आहेत. मग शास्त्रज्ञांना वाटलं की काय करू आपण, हे मूलद्रव्यांचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आणि मग त्यांना कळलं की काही मूलद्रव्य किंवा काही एलिमेंट्स हे मेटल आहेत. मेटल, मेंटल नाही, मेटल. मेंटल म्हणजे वेडा. तर मेटल आहेत. मेटल म्हणजे काय रे पोरांनो? धातू आहेत. धातू म्हणजे काय? धातू म्हणजे काय? धातू म्हणजे हे तुम्ही म्हणू शकता की जे सॉलिड आहेत, लोखंडासारखे, त्यानंतर चांदीसारखे, सोन्यासारखे हे जे आहेत ना, किंवा तुम्ही स्टोन म्हणू शकता, हे वगैरे वगैरे, म्हणजे जे तुम्ही म्हणू शकता सॉलिड जे आहेत त्यांना धातू म्हणायचं किंवा मेटल म्हणायचं. मग काही शास्त्रज्ञांना कळलं की मेटल आहेत आणि काही ज्या वस्तू आहेत ना पोरांनो, नॉन मेटल आहेत. नॉन मेटल म्हणजे काय आहेत? नॉन मेटल म्हणजे मेटल नाहीत, आहे ना. नॉन म्हणजे काय? जे मेंटल नाही, जे मेटल नाहीत. मेटल नाहीत म्हणजेच काय आहे? त्या अधातू आहेत. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? अधातू म्हणतात. काय म्हणतात? अधातू. अधातू म्हणजे अधातू म्हणजे ते मेटल नाही आहेत. मग नॉन मेटल मध्ये कोणते नाही? ऐकायचं आहे, मी ऐकायचं सुरुवातीला सांगितलं. हे बघा, तर मग नॉन मेटलमध्ये काय आहेत? तुम्ही गॅसेस आहेत सर्व, म्हणजे नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, ज्या काही ह्या गोष्टी आहेत ना, त्या नॉन मेटलमध्ये आहेत. हो, मग हे काय केलं, या लॅव्हाजियर नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला. कोण? लॅव्हाजियर. मग ह्या लॅव्हाजियरलाच म्हणतात केमिस्ट्रीचा फादर ऑफ केमिस्ट्री म्हणतात पोरांनो, ह्या लॅव्हाजियरला. मग ह्या लॅव्हाजियरनं हे दोन सांगितलं की मूलद्रव्याचं त्यांनी वर्गीकरण केलं. म्हणजे मूलद्रव्य जे आहेत म्हटलं की वस्तू ज्या आहेत त्या दोन प्रकारे बनलेल्या आहेत. मग काही मेटल आणि नॉन मेटल. मग काही दिवसांनी कळलं की ह्याच्यामध्ये पण थोडं, मग काही जणांना वाटलं की काही मेटल पण आहे एक वस्तू, म्हणजे मेटलसारखे पण दिसतात, नॉन मेटलसारखे दिसतात, हे पण त्यांना कळलं. मग त्यांनी काय केलं, त्यांना म्हटलं त्यांनी मेटलॉइड्स. काय म्हटलं पोरांनो त्यांना? मेटलॉइड्स. काय म्हटलं? मेटलॉइड्स. काय म्हटलं सांगा? मेटलॉइड्स. मग हे मेटोलॉइड्स. ठीक आहे, मेटलॉइड्स. मग मेटलॉइड्स म्हणजे काय? धातू सदृश्य, म्हणजे धातू सारख्या दिसणाऱ्या. पण धातू आहेत का त्या? नाही आहेत. धातू आहेत का त्या? नाही आहेत. उदाहरणा जर म्हटलं मी, बोरॉन म्हणतो मी,
त्यानंतर मी काय म्हणतो बघा पुराणं, सिलिकॉन म्हणतो. ह्या ज्या वस्तू आहेत सिलिकॉन, बोरॉन, ह्या मेटलाइट्स आहेत. म्हणजे मेटल सारख्या दिसतात पण त्या मेटल आहेत का? नाही आहेत. सिलिकॉन जे आहे, सिलिकॉन मी म्हटलं सिलिकॉन व्हॅली, सिलिकॉन जे म्हटलं तर सिलिकॉन ही मेटलाइट्स आहे. म्हणजे ती फक्त धातू सारखी दिसते पण धातू नाही, असं वर्गीकरण केलेलं आहे विविध शास्त्रज्ञांनी. मग तुम्हाला लॅव्हाजियरचं नाव सांगितलं, मग मेंडेलिव्ह आहे, त्यानंतर डोबेनायरर आहे. हे असे वेगवेगळे नायर आहेत, म्हणजे ही वेगवेगळी नाव आहेत. हे सगळे दुसऱ्या देशातले आहेत. डोबेनायर, त्यानंतर मेंडेलिव्ह, आणि मग आपला मोस्ले सर्वात शेवटचा आहे तो मोस्ले. असे हे 4-5 लोक होऊन गेले. त्यांनी ह्या मूलद्रव्यांचा अभ्यास केला आणि त्यांचं वर्गीकरण केलं, त्याचं क्लॅसिफिकेशन केलं आणि हा पिरियडिक टेबल तयार केला. ह्याचं काय केलं त्यांनी, या इलेमेंट्सचं पुराणं काय केलं रे. इलेमेंट म्हणजे काय मी सांगितलं तुम्हाला, लक्षात ठेवायचं. आपलं ब्रेन इथं जर राहिलं ना काही पण लक्षात राहतं. एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य. मग ह्या मूलद्रव्यांचं त्यांनी काय केलं, क्लासिफिकेशन केलं. काय केलं रे पुराणो, क्लासिफिकेशन म्हणजे काय केलं, क्लासिफिकेशन केलं म्हणजे काय केलं, क्लासिफिकेशन म्हणजे काय केलं, क्लास म्हणजे काय, वर्ग. क्लास म्हणजे त्याचे वर्ग केले. एक 4थीचा, एक 5वीचा, 6वीचा, 7वीचा, 8वीचा, 9वीचा, 10वीचा असे त्यांनी काय केले, वर्ग केले. किती वर्ग केले असे, क्लासिफिकेशन केलं. मग आता किती वर्ग केले, काय केले ते आपण बघणार आहोत. काही जणांनी 7 केलं वर्ग. मेंडेलिव्ह जो आहे ना पोरांनो, मेंडेलिव्ह, हा मेंडेलिव्ह यांनी 7 काय केले, अशा रो तयार केल्या. ठीक आहे, किंवा त्यांनी काय म्हणतात त्याला पिरियड तयार केली, किंवा अशा रेषा तयार केल्या. अशा रेषामध्ये बसवलं 7. आणि असे जे आहेत ना असे उभे त्याला कॉलम म्हणतात किंवा ग्रुप म्हणतात. असे ग्रुप त्यांनी 8 तयार केले. कोण, ह्या मेंडेलिव्हने. हो, कोण केलं, मेंडेलिव्ह. मेंडी म्हणजे शिप म्हणजे मेंढी. ठीक आहे, ह्या मेंडेलिव्हने काय केलं तर यांनी सांगितलं की 7 पिरियड आहेत. पिरियड म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं. पिरियड म्हणजे पोरांनो हे असे रेषा किंवा असे कॉलम, काय म्हणतात त्याला तुम्ही काय म्हणता, असे रो हे इकडं डावीकडून उजवीकडे जाणारे रो याला म्हणायचं पिरियड. आणि जे असे उभे असतात ना पोरांनो त्याला त्यांनी काय म्हटलं रे, ग्रुप म्हटलं. काय म्हटलं, ग्रुप म्हटलं. आणि मग असे 8 ग्रुप सांगितले त्यांनी. किती सांगितले ग्रुप, 8 ग्रुप सांगितले. आणि 7 काय सांगितले, पिरियड सांगितले. आणि म्हणून ह्या मेंढीला काय म्हणतात, अय पोरांनो, म्हणून ह्या मेंडेलिव्हला आता काय आपल्याला लक्ष द्या, हे मेंडेलिव्ह काय आपल्याला आता आकाशातून येऊन बोलणार नाही, सजारी सर मला तुम्ही मेंढी का म्हणता. अरे भाऊ मला लक्षात राहण्यासाठी म्हणतो, काय करशील आता, जाऊ दे कर. ठीक आहे, तर ह्या मेंडेलिव्हनं या मेंडेलिव्हला काय म्हणतात पोरांनो, तर फादर ऑफ पिरियडिक टेबल. म्हणजे पिरियडिक टेबलचा हा बाप आहे, पिरियडिक टेबलचा हा जनक आहे. ठीक आहे, फादर ऑफ पिरियडिक टेबल. म्हणजे पिरियडिक टेबलची सुरुवात कोण केली पोरांनो, तर या मेंढीनं केली, मेंडेलिव्हनं केली. ठीक आहे, कोण केली, मेंडेलिव्हनं केली. राहील का लक्षात. आणि मग त्यांनी सांगितलं या मेंढीलिव्हने एक 7 मेंढ्या अशा उभा केल्या त्यांनी आणि 8 मेंढ्या अशा उभ्या केल्या. ठीक आहे, ओके. आपल्याला काय तर काही येऊन म्हणणार आहे का, आपण काही त्याचा अपमान करत नाही भाऊ, आम्हाला लक्षात राहण्यासाठी ठेवतोय. आम्हाला काय मेंडेलिव्हचा अपमान करायचा नाही, पण आम्हाला लक्षात राहण्यासाठी आम्ही म्हणतोय भाऊ तोबा. ठीक आहे, हे बा हे त्यांनी मग अशा मेंढ्यास किती उभा केल्या रे पोरांनो, 8. किती उभा केल्या अशा, 8. किती केल्या, 1 2 3 4 5 6 7 8 केल्या. आणि अशा किती उभा केल्या रे मेंढ्या त्यांनी, या मेंढीलिव्हने 7. 1 2 3 4 5 6 7 अशा मेंढ्या उभ्या केल्या. किती, 7 उभ्या केल्या अशा. अरे पोरांनो कधी का लक्षात येते का, ये ऐसा मेंढीलिव्ह था, यहाँ पे ऐसी एक मेंढी. येस, पण ही लक्षात ठेवायची एवढंच, फक्त 7 आणि 8. ठीक आहे, मग असा हा मेंढीलिव्ह होऊन गेला. त्याच्या काळामध्ये त्यावेळेस 63 अय पोरांनो लक्ष द्या, 63 हे एलिमेंट्स शोधले होते शास्त्रज्ञांनी. पण आज जर बघितलं पोरांनो तर 118 एवढे एलिमेंट आहेत. किती आहेत, 118 म्हणजे 118 एलिमेंट आहेत.
ठीक आहे. मग 118 पैकी पोरांनो जर आपण बघितलं, तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, तुमचा जर डोकं इथं असेल तर ह्या 118 पैकी 92 जे आहेत ना पोरांनो, तर ते निसर्गात सापडतात, म्हणजे ते नॅचरली आहेत. बाकीचे जे काही उरतील ते मात्र सगळे मानवाने बनवलेली आहेत, म्हणजे मॅन मेड आहेत ते, म्हणजे मानवाने तयार केलेले आहेत. म्हणजे मानव दरवर्षी नवीन काय करतात, एलिमेंट शोधतात तर काही जण तयार पण करतात आणि ते कुठं बसवतात, त्या पिरियडिक टेबलमध्ये बसवतात. कळलं का तुम्हाला एवढं? हा, कळलं? हा हा, ठीक आहे. आता हा मेंडेलिव्ह भाऊला थोडा वेळ विसरायचं आहे आपल्याला. ठीक आहे, ह्या मेंढीला थोडा वेळ आपल्याला विसरायचं आहे. आणि मग नंतर पोरानो 1911 मध्ये, ठीक आहे, हा मेंडेलिव्ह कधी येऊन गेला रे? थांबा, मेंडेलिव्हचं नाव तेच आहे. हा मेंडेलिव्ह कधी येऊन गेला, एक मिनटं. हा मेंडेलिव्ह 1863 आय थिंक. वा, एक मिनटं. हा सापडला मेंडेलिव्ह सापडला. आणि हा मेंडेलिव्ह पोरांनो बघा, नाही थांबा, हां ठीक आहे, 1869 मध्ये. ह्या मेंडेलिव्हने 1869 मध्ये, म्हणजे 1869ला पोरांनो आपल्या महात्मा गांधीजींचा जन्म झाला होता, आहे की नाही? मग त्यावेळेस ह्या मेंडेलिव्हने काय केलं बघा, काय केलं ह्यावेळेस या मेंडेलिव्हने काय केलं रे पोरांनो? हे बघा, एलिमेंट्सचा शोध, एलिमेंट्सचा नाही, पिरियडिक टेबल तयार केला त्यांनी. 7 मेंढ्या उभ्या केल्या आणि 8 अशा मेंढ्या उभ्या करून त्यांनी पिरियडिक टेबल तयार केला. ठीक आहे. आणि मग 1911ला 1911 मध्ये आले आपले मोसले भाऊ. कोण आले? मोसले भाऊ आले. चोचले नाही, मोसले भाऊ आले. कोणते भाऊ आले? मोसले भाऊ आले. आणि या मोसले भाऊंनी काय केलं, ह्या मेंडेलिव्हनं ज्या काही मेंढ्या उभ्या केल्या होत्या त्या 7 मेंढ्या त्यांनी पण तशाच उभ्या केल्या. त्यांनी वेगळा त्यांनी एक पिरियडिक टेबल तयार केला. या मोसले भाऊंनी त्यांनी त्यांच्यासारख्या 7 मेंढ्या उभ्या केल्या. म्हणजे हे 7 पिरियड त्यांनी तसेच ठेवले. पण मात्र हे ग्रुप जे आहेत ना पोरांनो, ते ग्रुप त्यांनी 18 बनवले. किती बनवले? 18. म्हणजे 18 ग्रुप बनवले. 18 अशा मेंढ्या उभ्या केल्या, उभ्या. ठीक आहे, ह्या मोसले भाऊंनी. आणि मग मात्र मोसले भाऊनं त्यावेळेस जेवढे काही एलिमेंट्स त्यांना शोधले होते त्यांनी, किंवा जेवढे होते ते सगळे एलिमेंट्स त्यांनी व्यवस्थित बसवले. 118. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय मेंडेलिव्हने जे काही त्रुटी काय होत्या, काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होते, ते सगळे प्रॉब्लेम दूर केले. कोण केले? तर ह्या मोसले भाऊने केले. आणि म्हणून मोसले भाऊंचा पिरियडिक टेबल हा मॉडर्न पिरियडिक टेबल याला म्हणतात. मॉडर्न म्हणजे आत्ताचा, आधुनिक पिरियडिक टेबल कोणाचा आहे? मेंढीचा आहे का? तर नाही, ती मेंढी गेली तेव्हाच. ठीक आहे, पण या मोसलेचा आहे. नवीन पिरियडिक टेबल, मॉडर्न पिरियडिक टेबल पुराण कोणाचा आहे रे? मोसलेचा आहे. आणि त्यांनी मग ते 7 मेंढ्या तशाच उभ्या केल्या. आणि हे 8 त्याच्या आधी होत्या, पण इकडं 10 मेंढ्या त्यांनी वाढवून टाकल्या. ठीक आहे, उभ्या 10 मेंढ्या वाढवल्या त्यांनी. कोण? या मोसलेनी. आणि मग मोसले भाऊनी किती 10 दुसऱ्या मेंढ्या उभ्या केल्या. 1 2 3 4 5, आधी 8च होत्या बरोबर ना, आणखी 10 ऍड केल्या त्याच्यामध्ये. किती मेंढ्या उभ्या केल्या मग त्यांनी? उभ्या केल्या अशा. आणि आडव्या 7च्या 7 तशाच ठेवल्या. हे पोरांनो तुमच्या लक्षात राहील का? लक्षात राहील का? कितना बढ़िया है अपना पीरियडिक टेबल. ये पीरियडिक टेबल जो है ना, बच्चों, ये पीरियडिक टेबल जो है ना, बड़े बड़े लोगों को समझ में नहीं आता. बड़े लोगों को समझ में नहीं आता पीरियडिक टेबल. तुमको समझ गया, इसलिए तुमको सैल्यूट है कि नहीं? तुम सबको सैल्यूट है मेरा. सबको समझ में आया ना? हाँ, तो यस. चला आता जाऊ आपण पिरियडिक टेबलवर. आहे का? थांबा, त्याच्या आधी मला 2 मिनिटं तुमच्याशी बोलू द्या. ठीक आहे, चलो बघा पोरांनो, हा आहे पिरियडिक टेबल. जो तुम्हाला मी सांगत होतो ना, तो हा पिरियडिक टेबल आहे. दिसतोय का सगळ्यांना?
दिसतोय. ठीक आहे, आता आपण बारकाईने याचा अभ्यास करणार आहोत आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काही गोष्टी लिहून देणार आहोत. लिहून कमी देणार आहे, पण जास्त माहिती तुम्हाला या पिरियडिक टेबलवर सांगणार आहे. आणि पिरियडिक टेबल तुम्हाला बनवायला पण सांगणार आहे पोरांनो. हां, पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे, तर हा पिरियडिक टेबल आहे. याच्यामध्ये हे दिसतात ना पोरांनो, हे दिसतं की नाही, हे या अशा, हे 1 रो. हां, याला काय म्हणतो आपण? पिरियड म्हणतो. काय म्हणतो? ये दुसरा पिरियड, ये तिसरा पिरियड, ये चौथा पिरियड, 5वा पिरियड, 6वा आणि 7वा. किती पिरियड झाले रे? किती झाले रे? 7 झाले का? 7 पिरियड झाले. ठीक आहे, आता ग्रुप बघा. हे जे खाली आहेत ना, हां बस, खाली जे आहेत ना असे, हे ग्रुप आहेत. किती ग्रुप आहेत बघा पोरांनो? 7 नाही, 18 18 ग्रुप आहेत. 18 बघा, 1 ग्रुप आहे, हा उभे आहे, त्याला ग्रुप म्हणायचं. सेकंड ग्रुप, थर्ड, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. किती ग्रुप झाले? 18 पिरियड किती झाले? पिरियड किती झाले? 7. पिरियड किती झाले? 7. आणि ग्रुप किती झाले? 18. ठीक आहे, आता 18 ग्रुप झाले. हे आपल्याला माहीत झालं. 18 ग्रुप आणि 7 पिरियड. हे विसरेल का कुणाचं? मोजून बघितले आपण. बघा पोरांनो. हां, आता ठीक आहे, इकडं बघा. हे पोरांनो, हे जे पहिला जो हा आपण पिरियड बघू. आपण ग्रुप पिरियड बघू. पिरियड म्हणजे हा अशी आडवी, आडवी कॉलम, आडवी. हे जे आहेत ना, हे असे. मला ह्याचं सांगा बरं पोरांनो, याच्यामध्ये किती इलिमेंट आहेत रे? हे इलिमेंट आहेत. हे जे बॉक्स आहेत ना, ते तेवढे बॉक्स म्हणजे इलिमेंट आहेत. असे जर तुम्ही मोजत बसलो ना पोरांनो, हे 118 बॉक्स आहेत. हे तुम्हाला वाटलं तर तुम्ही नंतर घरी निवांत मोजत बसा. हां, ठीक आहे. किती आहे ते? 118. आणि प्रत्येक बॉक्समध्ये एक इलिमेंट आहे. 1 नंबरचा इलिमेंट जो आहे ना पोरांनो, हायड्रोजन आहे. कोणता आहे रे? हायड्रोजन. ठीक आहे, आता हायड्रोजनची प्रॉपर्टी काय आपण इथं अभ्यासणार नाही आहे. ठीक आहे, त्याचा अभ्यासच म्हटलं तर ते लय वेळ लागेल. पण मला सांगा, हे पहिला पिरियड आहे, हा पहिला पिरियड. याच्यामध्ये किती इलिमेंट आहेत रे पोरांनो? 2 अरे किती आहेत? 3 आहेत का? अरे 4 आहेत का? 5 आहेत का? 7 आहेत का? 2. मग आता ऐका, जगात कुठं जरी गेलो, तुम्ही मोसलेच्या घरी जाऊन बघा, नाहीतर ससाणे सरांच्या घरी येऊन बघा. ठीक आहे, त्या पुस्तकामध्ये बघा, कुठल्याही पुस्तकामध्ये बघा, या पिरियडिक टेबल जो आहे त्यातला पहिला जो पिरियड आहे त्याच्यामध्ये 2च इलिमेंट आहेत. पहिला इलिमेंट आहे हायड्रोजन आणि दुसरा इलिमेंट आहे हेलियम. कोणता आहे पोरांनो तो? हेलियम. कोणता आहे तो? हेलियम. ठीक आहे, हेलियम. पहिला आहे हायड्रोजन, दुसरा आहे हेलियम. बघा, फुग्यामध्ये जो गॅस असतो ना, तो हेलियम असतो. कोणता असतो? हेलियम गॅस. ठीक आहे, हेलियम गॅस असतो. ठीक आहे, तर बघा, हा हेलियम म्हणजे पिरियडिक टेबलमध्ये 1 नंबरचा जो एलिमेंट आहे तो कोणता आहे? 2 नंबरचा एलिमेंट कोणता आहे? कळला का? तुम्हाला जर उद्या म्हटलं अरे सांगा बरं, 2 नंबरचा एलिमेंट आपल्या पिरियडिक टेबलमध्ये कोणता आहे? तुम्ही सांगायचं हेलियम. आणि एच ई ही त्याची काय आहे पोरांनो? त्याला संज्ञा म्हणतात किंवा सिम्बॉल म्हणतात. काय म्हणतात त्याला? सिम्बॉल म्हणतात इंग्लिशमध्ये, आणि मराठीमध्ये म्हणतात संज्ञा. काय म्हणतात रे? कितना बहुत बड़ा है. और इंग्लिश मध्ये सिम्बॉल. एक लक्ष द्या, सिम्बॉल. हेलियमचा सिम्बॉल आहे एच ई, हे हेलियम. ओके, आणि हायड्रोजनचा सिम्बॉल आहे एच, ओनली एच फॉर हायड्रोजन. ओके, एच फॉर हेन नाही, एच फॉर हायड्रोजन. राहील का लक्षात? राहील का रे? हेलियम, हायड्रोजन आणि हेलियम. आता पोरांनो, आता हा दुसरा पिरियड बघा. हे दुसरा पिरियड मला सांगा रे पोरांनो,
मोजून सांगा. 8. याच्यामध्ये किती एलिमेंट आहेत? 6 आहेत का रे? 7 आहेत का रे? 8 आहेत का रे? 8 आहेत. किती एलिमेंट आहेत? 8. अरे वा, किती हुशार आहेत रे तुम्ही. बरं ठीक आहे, असू द्या, काही हरकत नाही. आता हा तिसरा जो आहे ना पोरांनो पिरियड, याच्यामध्ये पण 8 आहे. याच्यामध्ये सांगा रे किती आहेत? 8. 8 म्हणजे पहिल्या पिरियड मध्ये 2 एलिमेंट, दुसऱ्या आणि तिसऱ्या एलिमेंट मध्ये 8 एलिमेंट आहेत. किती आहेत? 8 एलिमेंट आहेत. 8 आणि 8. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला फक्त. आणि मग पोरांनो मला सांगा, हा 14 मध्ये किती एलिमेंट आहेत? सॉरी 4 मध्ये किती एलिमेंट आहेत रे? 18. नक्की सांगा. अरे नक्की सांगा किती आहेत? 18 आहेत. दिसतंय रे भाऊ, तुला रेंज नसेल. 18 आहेत. म्हणजे 4 मध्ये किती आहेत? 18 मध्ये 18 आहेत. आणि पोरांनो मला सांगा 5 मध्ये किती आहेत? 18. 5 मध्ये पण 18 आहेत. म्हणजे बघा, इकडे लक्ष द्या. पहिल्या पिरियड मध्ये 2 एलिमेंट आहेत, दुसऱ्या आणि तिसऱ्या पिरियड मध्ये 8 एलिमेंट आहेत, चौथ्या आणि पाचव्या एलिमेंट मध्ये पिरियड मध्ये 18 एलिमेंट आहेत. म्हणजे 18 आहेत, आहे की नाही? आता 6 जो आहे ना पोरांनो, हा 6 आहे ना, तुम्हाला दिसते का 6? कुठं आहे 6? हा 6 मध्ये सांगा बरं. आता काही मोजू नका, आहे का लक्षात? मी सांगतो 18 आहेत. पण ते ना पोरांनो, तो ना पोरांनो ऐका, लक्ष द्या. तो ना त्याच्यामध्ये 18 नाही आहेत. त्याच्यामध्ये ना म्हणजे तो अपूर्ण आहे. कारण तो जो आहे ना, इथून 57 पासून हा 57 इथं आलाय बघा. हा इथं आणून ठेवला आहे त्यांनी. 57 पासून ते 100 आहे. शेवटचा इथं बघा किती आहे ते? 100 आहे. सॉरी, 57 पासून ते 71 पर्यंत हे इथं आणून ठेवलं आहे त्यांनी. म्हणजे तो ना अपूर्ण आहे. अपूर्ण म्हणजे काय? अनफुल आहे तो, फुल नाही आहे तो. ठीक आहे, 6 नंबरचा फुल नाही आहे. त्याला त्याचं इथून पोट फाडलं, त्याचं इथं आणून ठेवलं. ठीक आहे, त्याला इथं ब्रेक केले की नाही? म्हणजे तो पूर्ण आहे का? त्याला ब्रेक केले ना, त्याला तोडलंय ना, म्हणजे तो फुल नाही आहे. तो फुल नाही. हे फुल आहेत की नाही? अरे याला काही झाले का सांगा ना. हे आपले एकदम व्यवस्थित आहेत. आपलं त्यांना कोणी ब्रेक केलं नाही म्हणजे. आणि 7ला पण बघा पोरांनो, 7ला पण बघा 89 आणि 103 या ह्यांना पण इथून पण ब्रेक केले. म्हणजे 189 आणि 103 म्हणजे एवढे जे आहेत ना, हे इकडे आणून ठेवलेत त्यांनी. म्हणजे ते पण ब्रेक केलेत. मग मला सांगा बरं, हे 2 फुल आहेत का? ते अपूर्ण आहेत. अनफुल आहेत. ते अनफुल आहेत, ते अपूर्ण आहेत. ते काय आहेत? अपूर्ण आहेत. कुणा लक्षात आले हे गोष्टी एवढ्या? आहे कुणा लक्षात आलं? गुड. तुमच्यासाठी थंब देतो मी. तुमच्यासाठी काय देतो? थंब देतो. बस. मला म्हणायचं बंद करून टाकायचं. ओके ठीक आहे, चलो बघा. आता दुसरी गोष्ट. आता हे तुम्हाला आडव्या मेंढ्या समजल्या का? 7 समजल्या का? ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण? आडव्याला काय म्हणतो? पिरियड्स. ठीक आहे. आता जे उभे आहेत ना, हे उभे काय आहेत रे पोरांनो? हे काय आहेत? ग्रुप आहेत. हा उभे किती आहेत मोजले आपण? किती आहेत भाऊ? नंतर सांगतो. 18 आहेत. किती आहेत? 18. ठीक आहे, एक लक्ष द्या. आता चिव करू नका. हे बघा, इकडे लक्ष द्या. हे बघा पोरांनो, हे जो पहिला पिरियड आहे ना, सॉरी पहिला ग्रुप आहे ना, हा पहिला ग्रुप आहे. हा म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे, हा दुसरा ग्रुप असणार आहे की नाही? मग आता हा तिसरा ग्रुप आहे. सर आम्हाला माहिती आहे ना, म्हणा तुम्ही, बरोबर. मग हा कितवा नंबर आहे? हा ग्रुप 18वा ग्रुप आहे. 18वा आहे ना? 18 आहे रे, तो 14 नाही आहे. 18 म्हणजे 18वा आहे तो. ठीक आहे. आणि हा कितवा आहे रे पोरांनो? 17 आहे. तर बघा पोरांनो, लक्ष द्या. हे जे आहेत ना, हा पहिला जो ग्रुप आहे ना, हायड्रोजन जर सोडला तर हे बाकीचे आहेत ना, हे बघा 3,
11 19 30 37 हे जे आहेत ना पोरांनो, तुम्हाला थोडा मोठा करून दाखवतो, दिसतंय का रे? हे बघा, हे जे आहेत ना त्याला म्हणायचं अल्कली मेटल्स म्हणतात. बोल सर हां, स्क्रीन दिसत नाहीये. तू बाहेर जाऊन मध्ये दिसते स्क्रीन. बघा पहिलं सर हां हां बघा इकडे लक्ष द्या. हे जो पहिला आहे ना पोरांनो, लक्ष, एक मिनटं बोलू नका. ग्रुप, पहिला ग्रुप जो आहे ना तर त्याला काय म्हणायचं, इथंच लक्षात ठेवा तुम्ही, अल्कली मेटल म्हणायचं. काय म्हणायचं? अल्कली मेटल. अल्कली मेटल. मेटल म्हणजे काय? धातू. अल्कली म्हणजे काय? अम्लारी धातू. म्हणजे हे जे आहेत ना हे अम्लारी धातू आहेत. आता तुम्हाला अम्ल आणि अम्लारी थोडं मी एकदा सांगितलं होतं, आहे की नाही? हे असं सांगितलं होतं तुम्हाला मी, हे असं काहीतरी एक रेषा जर पकडली, इथं जर 7 असेल आणि इकडले हे काय असतात? ॲसिडिक असतात. आणि इकडले का असतात रे? बेस असतात. हे असं मी तुम्हाला सांगितलं असतं. म्हणजे इकडं 8, इकडं 9, ठीक आहे, असू द्या. आता ते आपल्याला त्यावेळेस आपण घेऊया. पण तुम्हाला हे पहिलं कळलं, हायड्रोजन सोडून बाकी जे इलेमेंट्स आहेत ते काय आहेत? अल्कली मेटल आहेत. कळलं का? हे तुम्हाला लिहून पण देणार आहे. त्यानंतर बघा पोरांनो, 2 नंबरचा जो ग्रुप आहे, 2 नंबरचा जो ग्रुप आहे ना, अल्काईन अर्थ मेटल म्हणतात त्याला. काय म्हणतात? अल्कलाईन अर्थ मेटल. अर्थ मेटल म्हणतात. 2 नंबरचा अर्थ मेटल म्हणतात. ठीक आहे. आणि हे बाकीचे मधले असू द्या, मधल्यांचं बघू आपण काय आहे ते, त्यांची सोय बघू मधल्यांची. हे मधल्यांची आहे ना, यांची सोय नंतर बघूया. पण हे जे आहे ना, पोरांनो, हा जो 18th नंबरचा आहे ना, हे बघा, ह्याच्यामध्ये हेलियम, हे इकडं 18th नंबरचा दिसतोय का? अरे भाऊ दिसतोय का? ईशान भाऊ? नाही सर. नाही दिसत? अरे दिसतोय ना. हे बघा, हेलियम, माईक बंद. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, आणि हा कोणता आहे तो? आग्नेस्टॉन आहे तो. आग्नेस्टॉन काहीतरी नाव आहे त्याचं. हे आग्नेशन, हे 1 आहे शेवटचा, एकदम 118 वाला शेवटचा. अग्नेस्टम आहे तो. अग्नेस्टम आहे का? अग्नेस्टम काय तो? अग्नेशन. ठीक आहे. तर हे जे आहेत ना पोरांनो, हे आहेत ना, हे राजे आहेत. काय आहेत? भाऊ, हे काय आहेत? राजे. नोबेल त्यांना म्हणायचं. राजे आहेत ते शेवटचे. 18 नंबरचा जो आहे ना, तर ते आहेत नोबेल गॅस. काय आहे पोरांनो? नोबेल गॅस. नोबेल म्हणजे काय माहिती आहे का पोरांनो? नोबेल म्हणजे काय माहिती आहे का? राजा. नोबेल म्हणजे काय? राजा. नोबेल गॅस म्हणजे काय? राजवायू. राजे असणारे वायू आहेत. मग आता मला सांगा पोरांनो, हे राजे जे आहेत ना, कुणामध्ये जात नाही आहेत का? जातात? नाही जात. नोबेल गॅस कुणामध्ये जात नाही. ते त्यांना काही घेणं नाही आहे. ते राजे आहेत का? जातील? अरे मला 2 रुपये दे, मला 3 रुपये दे, मला जातात का? हे नाही जात. मग हे पण जात नाहीत. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन जे आहेत हे कुणाकडेच जात नाहीत का? जातात? नाहीत. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. हे राजवायू एवढे आहेत. कोणकोणते आहेत? हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. हे कुणाकडे जात नाहीत. कुणाला येऊ पण देत नाहीत. राजाकडे कोणी येईल का सहजासहजी? येईल का रे? राजाला कोणी 10-5 रुपये मागायला येईल काय? नाही. येईल का? नाही जात. मग ह्यांचं पण असंच आहे. ज्या वेळेस इलेक्ट्रॉन कॉन्फिग्युरेशन करतात, म्हणजे काय करतात? इलेक्ट्रॉन संरूपण करतात, त्यावेळेस भागीदारी करावं लागते, देणं घेणं करावं लागतं. त्यावेळेस हे करत नाही देणं घेणं. एवढं लक्षात असू द्या. ते नंतर बघू आपण काय ते. त्यानंतर 17 नंबर जो आहे, पोरांनो, 17 नंबर दिसला का तुम्हाला? हे यांना म्हणायचं पोरांनो हॅलोजन. 17 नंबरचा जो ग्रुप आहे त्यांना काय म्हणायचं? हॅलोजन. हॅलो, हाऊ आर यू? आय एम फाईन. ठीक आहे. हे 17 नंबरचे काय आहेत? हॅलोजन आहे. ठीक आहे. त्यांचं हॅलोजनचं काय? ते कोणकोणते आहेत बघा पोरांनो.
फ्लोरीन आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. आता आयोडीन माहिती आहे तुम्हाला, जे आपण मीठ आहे ना, आयोडीन. ठीक आहे. त्यानंतर ब्रोमीन, हे जे आहेत किती आहेत, फ्लोरीन फक्त 4च आहेत. हॅलोजन किती आहेत, 4 आहेत. फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे. क्लोरीन कुठं वापरतो पोरांना माहिती आहे का, पाणी शुद्ध करायच्या वेळेस. पाणी जर शुद्ध करायचं तर मग क्लोरीनचे 2 टाकतात. समजा तू कुठं जर पाणी खराब असेल तर क्लोरीनची एक बॉटल असते तुमच्या घरी, कधी कधी ती टाकून ठेवली जाते. 2 त्याचं थेंब टाकलं की पाणी क्लीन होतं क्लोरीनमध्ये, ते काम आहे. त्यानंतर ब्रोमीन आणि आयोडीन. हॅलोजन किती आहेत, हॅलो किती जण, हॅलो 4 आहेत. कोणकोणते आहेत, फ्लोरीन, त्याचा सिम्बॉल बघा, फ्लोरीनचा F, त्यानंतर क्लोरीनचा Cl, ब्रोमीनचा Br आणि आयोडीनचा I. फक्त हे 4च काय आहेत पोरांनो, हॅलोजन आहे. राहील का रे लक्षात, राहील. ठीक आहे. बघा पोरांनो, आता परत एकदा हे एवढं झालं आणि एक शेवटचं, आणि मग आपण आपल्या थोडं लिहायला जाऊया. चिवचिव कोणतर करते तिकडं, माईक बंद करते. बघा इकडं, हे बघा पोरांनो, मी तुम्हाला सांगितलं पहिला एलिमेंटचं नाव काय आहे, हायड्रोजन. दुसऱ्या एलिमेंटचं नाव काय आहे, हेलियम. पहिले 10 एलिमेंट, किमान पहिले 10 एलिमेंट पाठ पाहिजेत. तिसऱ्या एलिमेंटचं नाव मी तुम्हाला सांगणार आहे पोरांनो. बघा 3 नंबरचा एलिमेंट तुम्हाला लिहून पण देणार आहे, पण इथंच पाठ करायचे ते. लिथियम काय आहे रे पोरांनो, लिथियम. तिसरा लिथियम आहे. 4 नंबरचा जो एलिमेंट आहे ना पोरांनो, तो आहे बेरिलियम, बेरिलियम. ठीक आहे. 4 नंबरचा जो एलिमेंट आहे त्याचं नाव काय आहे, ते खुरकुट बंद कर भाऊ, बेरिलियम. अरे माईक बंद कर. त्यानंतर 5 नंबरचा जो पोरांनो एलिमेंट आहे तो आहे बोरॉन. 5 बोरॉन म्हणू शकतो तुला मी, 5 बोरान. ठीक आहे. 5 बोरान. ठीक आहे. बोरान हे लक्षात ठेवायचे तुम्हाला, त्याचा आहे बी. 5 काय आहे रे पोरांनो, बोरान. त्यानंतर 6 व्हेरी इम्पॉर्टंट, कार्बन. किती आहे, काय आहे तो, कार्बन आहे, कार्बन. ठीक आहे. बघा जास्तीत जास्त वस्तू जे आहे ना पोरांनो, कार्बन पासून बनलेले आहेत. म्हणजे सगळ्यामध्ये कार्बन आहे. आपल्या शरीरात पण कार्बन आहे. आपल्या शरीरात जर जास्त कार्बन प्रमाण वाढलं तर आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो, बरोबर का, आणि माणूस मरू पण शकतो. म्हणून कार्बनचं प्रमाण जास्त नाही झालं पाहिजे शरीरामध्ये. ठीक आहे. तर हे कार्बन. नायट्रोजन. सी म्हणजे सी म्हणजे काय, कार्बन. आणि त्याचा जो 6 नंबर आहे, त्याचा नंबर किती आहे, 6 नंबर आहे. बरं, पहिला नंबर हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन. 5 बोरॉन. ठीक आहे. 6 कार्बन. ठीक आहे. त्यानंतर बघा पोरांनो, 7 नंबरचं काय रे, नायट्रोजन. काय रे, नायट्रोजन. काय 7 नंबरचं, नायट्रोजन. आता नायट्रोजन कुठं असतं रे बेटा, कोण सांगेल मला, नायट्रोजन कुठं असतं. नायट्रोजन बघा, नायट्रोजनचं प्रमाण आपल्या हवेमध्ये 18.06 आहे. आपल्या हवेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण आहे एवढं, 78.06, 78.06 एवढं पर्सेंटेजमध्ये एवढं काय नायट्रोजन आहे. आणि मग हे नायट्रोजन आपले हे जे झाडं आहेत ना ते देखील घेतात नायट्रोजन. नायट्राइट तयार करतात त्याच्यापासून ते झाडं, बरोबर की नाही. हे नायट्रोजन आहे आणि अतिशय महत्त्वाचं आहे नायट्रोजन. त्यानंतर हे बघा पोरांनो, मग नायट्रोजनचा नंबर किती आहे रे पोरांनो, 7. नायट्रोजनचा नंबर आहे 7. आणि आपला ऑक्सिजन जो आपल्याला खूप 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 आवश्यक असतो, काय असतो, ऑक्सिजन. किती नंबर आहे त्याचा, 8 नंबर. ऑक्सिजनचा नंबर 8 लक्षात ठेवायचं कधी पण. ठीक आहे. आणि आताच मी तुम्हाला सांगितलं हॅलोजनचा नंबर, हॅलोजनमध्ये फ्लोरीनचा नंबर आहे 9. आणि हा निऑन हा काय आहे पोरांनो, नोबेल गॅस आहे. तो कुणाला देत नाही, काय कुणाचं घेत नाही. ठीक आहे. आणि हाचा नंबर आहे 10. ठीक आहे. 10 नंबर आहे. आणि हे आणखी पुढं 2-3 लक्षात ठेवा, मी सांगतो तेवढं. हे सोडियम हा एक खूप महत्त्वाचा आहे बघा पोरांनो. NaCl म्हणजेच मीठ रे पोरांनो. NaCl म्हणजे काय, मीठ. म्हणजे Na म्हणजे काय, सोडियम. Cl म्हणजे काय, क्लोरीन. सोडियम आणि क्लोरीन पासून मीठ तयार होतं. ठीक आहे. सोडियम आणि क्लोरीन पासून मीठ तयार होतं. म्हणजे Na म्हणजेच काय रे, सोडियमचं जे सिम्बॉल आहे
ते काय आहे रे पोरांनो, एन आहे. बाकीच्यांचं बघा, लिथियमचं एल आहे, हायड्रोजनचं एच, पण हे सोडियमचं एन ए आहे. एन ए म्हणजे राहायला पाहिजे का रे, तिथं काय राहायला पाहिजे त्याचं सिम्बॉल, एस ओ पाहिजे, पण नाही आहे. आपल्याला एस ओ नाही लक्षात ठेवायचं, एन ए लक्षात ठेवायचं. सोडियमचा सिम्बॉल काय आहे हे परीक्षेला येतं, काय आहे, एन ए. काय आहे रे सोडियमचा सिम्बॉल, एन ए, परीक्षेला येतं, लक्षात ठेवायचं. मग आता लक्षात कसं ठेवायचं बघा, एन ए सी एल लक्षात ठेवायचं. काय आहे, मीठ. एन ए सी एल काय आहे, मीठ. एन ए म्हणजे सोडियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड, ठीक आहे. क्लोराईड जास्त त्याचे दोन म्हणजे घेतात ना रेणू, त्याला क्लोराईड म्हणायचं, ठीक आहे. एम जी मॅग्नेशियम, 12th नंबर काय आहे, मॅग्नेशियम. आणि आपण डायरेक्ट इथं जायचं, 13th नंबर जो आहे पोरांनो तो आहे ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम हे जो मेटल आहे ना, खूप महत्त्वाचं मेटल आहे. विमानाचे जे विमान आहे ना, विमानाची जी काही पाते असतील, विमान असतील, हे ॲल्युमिनियमपासून बनवतात. आणि ॲल्युमिनियम अतिशय हलकं असतं ॲल्युमिनियम. मग ह्या ॲल्युमिनियमचा किती नंबर आहे, 13 नंबर आहे, 13 नंबर आहे. त्यानंतर आहे सिलिकॉन. हे सिलिकॉन जे आहे ना पोरांनो, मी तुम्हाला सांगतो, हे मेटलॉइड्स आहे. काय, मेटलॉइड्स म्हणजे ते ना मेटल आहे ना नॉन मेटल आहे, ते दोघांच्या मधलं आहे, मेटलॉइड्स आहे सिलिकॉन. आणि पी म्हणजे 15 काय आहे ते, फॉस्फरस आहे. फॉस्फरस काय आहे, तर तुमचं जर हे बघितलं आपण, तुम्ही तुमच्या घरी माचीस आहे का, माचीस, त्या माचीसच्या पुढं ते माचीसची अशी जी ही असते ना, काय असते, काडी, त्या काडीला जो असतो ना फॉस्फरस असतो तो, ठीक आहे. त्याच्यावर काय असतो पोरांनो, ते फॉस्फरस असतो. आणि याला ना खूप म्हणजे खूप उष्ण हे घेतात, काय त्याच्यापासून उष्णता तयार होती ना, म्हणजे ते हीट तयार करतं हे काय, फॉस्फरस. आणि अतिशय घातक असतं फॉस्फरस, ठीक आहे. त्यानंतर हे सल्फर, ठीक आहे, हे सल्फर 16, हां सल्फर, हां सल्फ्युरिक सल्फर, हो एकच ते 16 नंबर. हां, आणि त्यानंतर क्लोरीन, आता तुम्हाला सांगितलं मी क्लोरीन, ठीक आहे. क्लोरीनचा नंबर किती आहे, 17 नंबर. आणि शेवटी तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे, आर्गॉन. हा आर्गॉनचा 18 नंबर आहे, आणि तो आहे नोबल गॅस. कोणता गॅस आहे तो, नोबल गॅस आहे, म्हणजे तो राजा माणूस आहे, राजवायू आहे तो, ठीक आहे. आणि हा इकडला एक शेवटी आणखी 2 लक्षात ठेवा, कोणता, पोटॅशियम. बघा पोटॅशियमचं सिम्बॉल काय पाहिजे रे पोरांनो, PO पाहिजे, पण इथं आहे के. काय आहे, के. पोटॅशियमचा सिम्बॉल के आहे, हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. हां, काही सिम्बॉल कोणकोणते लक्षात ठेवायचे ते आपण बघूया नंतर. आता इथं काही ते बघायचं नाही आहे, ठीक आहे. तुम्हाला वाटलं लिहून देईन मी ते. सोडियमचा Na, पोटॅशियमचा काय आहे रे, पोटॅशियमचा आहे के, पोटॅशियमचा के, आणि सोडियमचा Na. आणि शेवटचा आहे कॅल्शियमचा मात्र Ca आहे, Ca, आणि त्याचा नंबर आहे 20. ये ऐसे कुछ तो है ये पीरियडिक टेबल, आपने मोस्ले भाऊ ने बनाया है इसको, ये पीरियडिक टेबल मोस्ले भाऊ ने बनाया है. ए पोरांनो, समजलं का तुम्हाला, समजलं का नाही, समजलं. पिरियडिक टेबल आहे ना पोरांनो, भल्याना समजत नाहीये, आणि तुम्हाला मात्र पटकन समजून गेला, समजला की नाही. आपण त्याचं काहीतरी मेंढी वगैरे असं करून काहीतरी एक आयडिया तयार करून आपण तो लक्षात ठेवला. मुसलमान भाऊ करून टाकला त्यांना त्याने, ते पण लक्षात राहिलं आपल्याला, राहिलं की नाही. आणि त्यामध्ये तुम्हाला मी जे काही सांगितलं, हे पहिल्या पिरियडमध्ये किती आहेत रे एलिमेंट, तुम्ही पटकन सांगून दिलं 2. दुसऱ्या आणि तिसऱ्या पिरियडमध्ये किती एलिमेंट आहेत रे, तुम्ही पटकन सांगून दिलं 8. असं हे तुम्ही सगळं सांगून दिलं, आणि म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजत आहे. चला आता आपण काय करूया, थोडंसं लिहून घेऊया. चलो, चला आपण दोन्ही लँग्वेज मध्ये लिहिलं का, तुम्ही काय लिहिलंय वरती, हेडिंगच आहे ना. चला लिहा, चला लिहा. फादर ऑफ पिरियडिक टेबल कोण आहे रे, सांगा बरं तुम्ही.
मेंढीलीव. चला लिहायचं. हो. मेंढीलीव. दिमित्री मेंढीलीव. हम्म. फादर ऑफ काय मेंडेलियस लिहून घ्या. त्याचं अवघड नाव आहे, दुसरं काही करत नाही. दिमित्री आहे ते, आपण पण साधाच लिहून घ्या. मेंडेलियस लिहा. अबे काय हो? पिरियडिक टेबल. मेंडेलिव लिहिलं का? फादर ऑफ पिरियडिक टेबल कोण आहे रे? मेंढीलीव. पिरियडिक टेबलचा बाप कोण आहे? जनक कोण आहे? मेंडेलिव. हा, मराठीमध्ये ज्यांना लिहायचं त्यांनी लिहून, काही गरज नाही लिहून, समजतं ना? समजतं. ज्यांना समजत नाही त्यांना त्यांनी लिहायचं. ठीक आहे, चला 1 मिनिट. अय चूचू नको रे. हा, चला लिहा. फादर ऑफ मॉडर्न पिरियड. नाही काही नाही. अच्छा, चला घ्या. काय लिहिता पोरांनो? तर लिहा. फर्स्ट लिहा. आप्पाचा विषय लाड. क्लासिफिकेशन. यस, एक हेडिंग लिहिला आधी. हेडिंग म्हणजे असे एक पॉईंट लिहा. क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन ऑफ पिरियडिक टेबल. नाही, एलिमेंट करा. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. एलिमेंट्स चांगलं लिहून घ्या, काही घाई गडबड नको. मी असं लिहिलं आता. हे बघा, 1 नंबरने पॉइंट केलं इकडं. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. हां, ठीक आहे. आपण त्याचं क्लासिफिकेशन करून घेऊया. 1 नंबर लिहायचं होतं का? काही हरकत नाही, राहू दे. 1 नंबरला लिहा. 1 नंबर आहे. हां, लिहा. लॅवाजियर. लॅवोजियर. LAVO. हां, LAVOISIER. लॅवाजियर. हे लॅवाजियर. हां, याला ना लॅवाजियरला फादर ऑफ केमिस्ट्री पण म्हणतात. हां, म्हणजे केमिस्ट्रीचा काही ज्याला लिहायचं त्यांनी लिहून घ्या. पण हां, बरं लिहा. फादर ऑफ केमिस्ट्री लिहून घ्या. पुढं खाली लिहू का फादर ऑफ केमिस्ट्री? पुढंच लिहायच्या पुढे जाता याचीच माहिती लिहायची आपल्याला. लॅवाजियरची फादर ऑफ केमिस्ट्री. फादर ऑफ केमिस्ट्री. CHEMISTRY. केमिस्ट्री. फादर ऑफ केमिस्ट्री कोण आहे? लॅवाजियर. लॅवाजियर. आणि पोरांनो, ह्या लॅवाजियरनं ना ऑक्सिजनचा पण शोध लावलाय. आपण बघितलं होतं ना. हां, ऑक्सिजनचा शोध कोणी लावलाय? हे लॅवाजियरनं लावलाय. नाही झालं का? लिह बेटा. लिहून घे, लिहायचं असेल तर. फादर ऑफ लॅवाजियर. लिह. फादर ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्री. लिह बेटा, लिह. थोडं फास्ट लिह रे बाळा. फादर ऑफ केमिस्ट्री. आणि यांनी काय केलंय? हां, द एलिमेंट्स लिहा. आता इथं लिहा परत. खाली लिहिलं तरी चालतं ज्या. हां, याचीच माहिती लिहायची आपल्याला. क्लासिफाईड. CL. बरं, काही इंग्रजीची अडचण असेल हां, तर हे वाक्य मराठीमध्ये लिहून घ्या. यांनी मूलद्रव्यांचे. मूलद्रव्य म्हणजे काय रे? कुठले उपाय? पुढंच लिही, खाली लिही. यांनी मूलद्रव्यांचे. यांनी म्हणजे कोण? लॅवाजियर. मूलद्रव्य म्हणजे काय? एलिमेंट. यांनी मूलद्रव्यांचे धातू आणि अधातू
असे वर्गीकरण केले का? लिहा. कोण केलं ते? लॅव्हाझियरनं. आणि म्हणूनच त्याला काय म्हणतात माहिती का? केमिस्ट्री. वर्गीकरणच्या नंतर हां, त्यानंतर लिहा. झालं बस एवढंच. आता दुसऱ्या शास्त्रज्ञाचं नाव लिहा. वर्गीकरणच्या नंतर काय होतं? झालं ना? वर्गीकरण केले. लिहा 2 नंबर. डोबे, DOB, डोबे, REIN, NIR, डोबे नायर्स ट्राईड. मराठीमध्ये लिहून घ्यायचं. डोबे नायरची त्रिके. डोबे नायर. हे काय? डोबे नायरची ट्राईड्स. TRIADS. डोबे का दुबे? डोबे 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 नायरची त्रिके. नायर का? हां, डोबे नायरची त्रिके. चला लिहा थोडं फास्ट. झालं रे. हां, चला याने काय पुढं काय लिहायचं? पुढं करायचं असं बांध दाखवायचं व्यवस्थित. त्याच्याविषयी माहिती लिहायची आपल्याला. त्यांनी 1829 मध्ये लिहा. 1829 मध्ये 1829 मध्ये 1829 मध्ये त्रिकांचा शोध लावला. कोणत्या त्रिकांचा? मूलद्रव्यांच्या. हां, ठीक आहे. बघा पोरांनो, यांचं असं म्हणणं होतं की जे काही एलिमेंट्स आहेत, हां, त्याच्यामध्ये तिसऱ्या एलिमेंटचा काय? तिसऱ्या एलिमेंटचा ची गुणधर्म, दर तिसऱ्या एलिमेंटची गुणधर्म काय असतात? सारखे असतात. अशा पद्धतीने त्यांनी ही त्रिकं मांडलेली आहेत. आता त्याच्यामध्ये डीपमध्ये आपण काही जात नाही. ठीक आहे, घ्या दुसरं. तिसरं ना? 3 नंबरचं घ्या. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला. यांनी त्रिकांचा शोध लावला. ओके, परीक्षेमध्ये आलं तर हेच येईल, बाकी जास्त काही येणार नाही. न्यूलँड्स, NEW, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टावेज. ऑक्टावेज म्हणजे काय? हां, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टावेज. मग तुम्ही मराठीमध्ये लिहायचं आहे न्यूलँडची अष्टके. न्यूलँडची अष्टके. झालं का रे? न्यूलँड म्हणजे न्यूझीलंड का? नाही, त्याचं नाव आहे तो. हां, बघा या न्यूलँडची अष्टके आहेत ना, लक्ष द्या. न्यूलँडची अष्टके यांनी काय सांगितलं पोरांनो? त्यांनी म्हटलं की मासनुसार जर आपण एलिमेंट पुढं लिहिली तर पहिल्या आणि 8 नंबरचा जो एलिमेंट असेल त्यांचा जो काही प्रॉपर्टीज असतील ते सारखे असतील. कळतंय का? यांनी काय सांगितलं की पहिल्या आणि 8 नंबरचा न्यूलँडची अष्टके म्हणजेच ऑक्टावेज म्हणजेच काय? तर 8व्या नंबरचं जे इलिमेंट आहे आणि फर्स्ट नंबरचं जे इलिमेंट आहे यांची प्रॉपर्टी काय असतील पोरांनो? सारखी असतील. प्रॉपर्टी म्हणजे काय? संपत्ती नाही, त्यांची गुणधर्म, त्यांचे
वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे केमिकल रिॲक्शन जे आहेत थोडं राहिलं होतं माझं. काय राहिले सांग, कुठं राहिले? ते 3rd नंबरचं काय राहिले सांग ना तू. ते मराठीमध्ये तुम्ही लिहून देत होते ते वालं. मग लिहून घे. न्यूलँडची अष्टके. न्यूलँडची अष्टके. न्यूलँड मी ह्याच्यामधले राहा इंग्लिशमध्ये. चालतंय. न्यूलँडची अष्टके. ठीक आहे. तर त्याने हा बस. तर काय म्हटलं त्याने, मी तुम्हाला सांगितलं की ह्या न्यूलँडने म्हटलं की एलिमेंटला जर आपण त्याच्या मासनुसार, मास म्हणजे काय, वस्तुमान, मास म्हणजे काय, वस्तुमान, त्या न्यूलँडच्या मासनुसार जर आपण त्याचं असं ते लिहित गेलो तर पहिल्या आणि 8 नंबरचं जे एलिमेंट आहे त्याचं काय असतील पोरांनो, प्रॉपर्टी सारखे असतील. ठीक आहे, लिहा. 4 नंबर का? नाही त्याचं हेच नाही, माहिती नव्हती ना थोडी, ह्याची काहीच लिहिलं नाही तुम्ही. लिहा इंग्लिशमध्ये लिहा एवढं. व्हेन का मराठीत लिहू इंग्लिशमध्ये का? व्हेन एलिमेंट्स आर काही घाबरायचं कारण नाही, इंग्लिशला या. इंग्लिश क्या ऐसी को वैसी. व्हेन एलिमेंट्स आर अरेंज्ड. ईशांत भाऊ काय घाबरू नका, छान लिहितोस तू. अरेंज्ड म्हणजे जेव्हा एलिमेंट्सचं आपण अरेंजमेंट करू, म्हणजे त्याची काय करू, त्याला असं क्रमाने लावू. इन ऑर्डर टू झालं का. व्हेन एलिमेंट्स आर ऑर्गनाइज्ड किंवा अरेंज्ड इन ऑर्डर टू. झालं सर. इन्क्रीजिंग म्हणजे वाढवणे. इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस कॉमा द्यायचं. ॲटॉमिक मासेस एव्हरी एट EIGHTH. झालं का. इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस एव्हरी 8. थांबा सर. आपल्याला आणखी मेंडेलिव्ह आणि मॉडर्न टेबल विषयी माहिती लिहून घ्यायची. हा फास्ट लिहा. एव्हरी 8 एलिमेंट्स has properties similar to शाबाश, similar to the first. लाईट गेली रे. मम्मीला लागली पैसे शांत. टॉर्च चला. मला दे ना. Elements has properties to similar to the first. झालं का. बस फर्स्ट एलिमेंट लिहा. काय फर्स्ट एलिमेंट, द फर्स्ट. पोरांना आवाज येते का बरोबर. अरे गेलं असेल नाही सर्व. फर्स्ट एलिमेंट लिहायचं. लिहिलं का. ठीक आहे. आणि खाली एक वळ लिहायचे. त्यानं काय म्हटलं माहिती आहे का, त्यांनी असं म्हटलंय की खाली एक असे एक बाण करून लिहा. लाईक जस्ट. कोण म्हणले ते, न्यूलँडनी म्हणले ते. म्युझिकल नोट्स. म्युझिकल म्हणजे म्युझिकमध्ये
सा रे ग म प आहे ना, सा रे ग म प ध नि सा, हे 8 आहेत ते म्युझिकल नोट्स. बस, म्हणजे म्युझिकल नोट्सनुसार जसं लिहिलं का हे? हा, तर ते हे बघा, हे सर माझं मागचं नव्हतं झालं. सा रे ग म प द नि द नाही सा, सा रे ग म प ध ध नि सा, म्हणजे सा रे ग म प ध नि सा. थांबा ऐका, बघा फक्त त्या न्यूलँडनी काय म्हणलंय, हा आणि हा त्याची प्रॉपर्टी सारखी असेल, सा रे ग म प ध नि सा. असं त्याचं म्हणणं होतं न्यूलँडचं, त्याने पण असं सांगितलं बरं का. ठीक आहे, घ्या आता दुसरं घ्या, शेवटचं आपला काय किती झालं टाईम? 4. हां, मेंडेलिव्ह घ्या. काय मेंडेलिव्ह किती नंबर? एक दुसरा मध्ये आहे, पण तो आता काय राहू द्या. लॉथरमियरचा आहे, लॉथरमियर. किती नंबर? 4 नंबर. आता कोणतं आहे? लिहा मेंडेलिव्ह. लिहा मेंडेलिव्ह आहे, मेंडेलिव्ह लिहिलं का? मेंडेलिव्ह आधी लिहिला तू? मेंडेलिव्ह नाही ना? नाही लिहिला कुठं? हां, मेंडेलिव्ह लिहा. मेंडेलिव्हज लिहा, मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. हे तर माहीत आहे पोरांनो तुम्हाला. आपण याचं सगळ्या मेंढ्या त्याच्या विकून टाकल्या आपण. मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल टाकले की नाही? सगळ्या मेंढ्या त्याच्या उभ्या केल्या आपण. मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल, मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. हां, ठीक आहे. तर त्यांनी काय म्हटलं बघा पोरांनो, आता लिहायचं इथं खाली लिहायचं बाण दाखवून. या मेंडेलिव्हनी सांगितलं, मेंडेलिव्हनी काय म्हटलं, जे लाईन आहेत हॉरिझॉन्टल लाईन लिहा. हॉरिझॉन्टल म्हणजे काय रे? आडवी. हां, हॉरिझॉन्टल ZON हॉरिझॉन्टल लाईन मराठीमध्ये लिहा आडव्या ओळी. इथं लिहा आडव्या ओळी. हां, आडव्या ओळी. हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे आडव्या ओळी ज्या आहेत ना, त्याला त्यांनी काय म्हणलं रे पोरांनो, सांगा बरं तुम्ही? पिरियड. म्हणजेच मराठीमध्ये पिरियड्स म्हटलं. त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात रे? पिरियड्स. मराठीमध्ये काय म्हणतात? आवर्त. काय म्हणतात? हॉरिझॉन्टल लाईन आडव्या ओळी पिरियड्स कंसामध्ये लिहायचंय. हे लिहिलं का? झालं लिहून? आडवी पण कंसामध्ये लिहायचं. आले काय हरकत नाही. पुढे लिही पिरियड्स. पिरियड्स लिही, इथं ठेवतो. पिरियड्स लिहून काय लिहायचं पुढं? आवर्त. काय लिहायचं? आवर्त. पिरियड्स म्हणजे काय मराठीमध्ये? आवर्त. जे आडवे असतात आडवी आवर्त. ठीक आहे, तू मराठीमध्ये लक्षात ठेवा. आडवे आवर्त आहे की नाही? ठीक आहे. मग त्यांनी किती सांगितलं रे? आवर्त किती सांगितलं त्यांनी? पिरियड किती? 7. पिरियड्स किती मग सांगितलं? लिहा पिरियड्सच्या पुढे लिहायचं 7. पिरियड किती सांगितले? 7. पिरियड्स किती? पिरियड्स पुढे लिहायचं 7. त्या 7ला करा स्क्वेअर. ठीक आहे. आणि त्यानंतर मग लिहिलं का? पिरियड्स किती सांगितले नाही? 7. आणि या मेंडेलिव्हनी बरोबर लिहा पुढं खाली लिहा. खाली लिहा व्हर्टिकल लाईन. व्हर्टिकल लाईन. हे पोरांनो व्हर्टिकल लाईन किती रे? व्हर्टिकल मराठीमध्ये लिहा. व्हर्टिकल लाईन. व्हर्टिकल लाईन. ग्रुप म्हणतात. एक मिनिट. व्हर्टिकल लाईन उभ्या ओळी त्या उभ्या ओळी. मराठीमधून व्हर्टिकल लाईन म्हणजे उभ्या, व्हर्टिकल म्हणजे उभ्या ओळी.
आणि मग याला काय म्हणायचं पोरांनो? ग्रुप. GROUP. हां. आणि मराठीमध्ये काय म्हणाल मग याला? ग्रुपला गण म्हणा. गण किंवा गट म्हणलं तरी चालते. गण लिहा. गण. गण. गण म्हणजे बंदूक नाही हा, गट. हां ठीक आहे. एवढं कळलं का? हां मग हां हां काय लिहा पुढं. त्याने किती सांगितले रे मग? ग्रुप किती सांगितले त्याने? 8. लिहा मग. ग्रुप 8. कोण सांगितले 8? मेंडेलिव्हने 8 ग्रुप सांगितले. सांगितले की नाही? सांगितले की नाही? हां ठीक आहे. 8ला बघ. असू द्या. तर बस एवढंच. याच्यामध्ये भरपूर काय आहे, पण आपण जाणार डायरेक्ट मॉडर्न लिहायचं. आता पुढं 5 नंबर लिहा. पॉईंट आहे हा. मॉडर्न. माईक बंद कर रे दादा. मॉडर्न पिरियोडिक टेबल. मॉडर्न पिरियोडिक टेबल म्हणजे काय मराठीमध्ये म्हणायचं? आधुनिक आवर्त सारणी. तुझ्याकडे पाऊस येते का रे? आधुनिक आवर्त सारणी. तुमच्याकडे खूप मोठा पाऊस येतोय सर. हा चला लिहा. येतोय. सारणी लिहिला का? आधुनिक आवर्त सारणी. माझं मागचं राहिलेलं. सर माझं मागचं राहिलेलं. काय राहिले? कुठून राहिले सांग? कुठून राहिले सांग? मराठीचं होतं ना तर ते मराठीचं राहिलेलं. ले. आधुनिक आवर्त सारणी. आधुनिक आवर्त सारणी. ठीक आहे लिहा. आधुनिक आवर्त सारणी. कुठे गेला आपला मोसले भाऊ? हां लिहा एक वाक्य खाली. लिहा. बांध दाखवून लिहा. बांध दाखवून लिहा. मॉडर्न पिरियोडिक टेबल was given by. Modern period table was given by. कोण आहे तो भाऊ? मोसले भाऊ. कोण भाऊ आहे तो? मोसले भाऊ. मोसले भाऊ. हा MOSELEY. मोसले. स्पेलिंग काढा त्याची बरोबर. मोसले भाऊ. आली लाईट आली रे भाऊ. मोसले भाऊचं नाव घेतलं. भाऊ नाही लिहायचा. भाऊ नाही लिहायचं रे. आपण असं म्हणलं. तुमचीच लाईटच आली. मी मोसले भाऊ म्हटलं लाईट झाली बघा. हा चला मोसले. ठीक आहे मग सांगा भाऊ. लिहा. आता खाली वाक्य लिहायचं. कोण तयार केली मॉडर्न पिरियड टेबल? कोण तयार केला? मोसले भाऊ. आता तुम्हाला पिरियड म्हणजे काय माहित आहे? हा ग्रुप म्हणजे काय माहित आहे की नाही रे? अरे माहित आहे की नाही? आहे. लिहा. हो सर. हो सर. देअर आर सेवन periods and. सर तुमची स्क्रीन नाही दिसत. आदित्यले बाबा. हो सर आवाज हो येतोय. स्क्रीन नाही दिसत आहे. माईक ते वायफाय ऑन कर बरं. दिसते आता दिसते. लाईट दिसते. ठीक आहे. हा. There are 7 periods and
18 लिहा. त्याला काय करायचं तुम्ही असा स्क्वेअर करून घ्या छानपैकी. 18 7ला पण करा. 18 ग्रुप ना ग्रुप्स. माईक बंद. 18 ग्रुप्स. हां. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ग्रुप किती आहेत? 18 आहेत. आणि पिरियड किती आहेत? 7 आहेत. अरे किती आहेत? 7 आहेत. ठीक आहे. किती आहेत? 7 आहेत. 7. कुणाचं लक्षात राहील ना सगळ्यांना हे? हो. चला ठीक आहे. एक खाली वाक्य लिहा. बांध दाखवून लिहा. बांध दाखवून लिहा. देअर आर. इंग्लिशचा काही अर्थ नाही करा तर मराठीत लिहा. देअर आर 118. सर आवाज येते कशाची तरी. ते माईक बंद करा रे भाऊ. देअर आर 118 एलिमेंट्स इन द. माईक बंद करा. तो कोणाचा आहे? मी बघितलं तर काढतो बाहेर. हा. देअर आर. मला जर सापडला तो माईक चालू तर बघून घ्या. आपला कन्फर्म करून घ्या. देअर आर 118 एलिमेंट्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. There are 118 elements in the modern periodic. झालं का? फुल स्टॉप. हो सर. मस्त. येस सर. हां ठीक आहे. येस. हां ठीक आहे. चला मला पोरांनो एक सांगा. सर. ऐ असं इथं लिहायचं आहे तुम्ही. हां इथे लिहायचं. एक लिहायचं पिरियड. हां आणि इकडं म्हणजे इकडं लिहायचं. उजवीकडं थोडे ओळ सोडून. हां काय लिहायचं आहे? एलिमेंट्स. नंबर ऑफ एलिमेंट्स लिहायचं. हां हां इथं लिह पिरियड लिह. कुठं? पिरियड इथं पिरियड लिह. हे पोरांनो समजलं का नाही सांगा. पिरियड आणि नंबर ऑफ एलिमेंट्स. कळलं नाही तुम्हाला ना? सांगतो मी परत. हे बघा इथं लिहायचं आहे तुम्हाला पिरियड आणि इथं ओळ सोडायची आणि इथं नंबर ऑफ एलिमेंट्स लिहायचं. मी लिहून दिलं तुम्हाला ते. लिहा. हां नाही तर जवळ लिहिली तरी चालते. इथं लिह. इथे काही जास्त नाही. पिरियड नंबर ऑफ एलिमेंट. आणि थोडी जागा सोड म्हणलं दादा तुला. माझं मागचं राहिलेलं. हां हे बघ इथं लिह. पिरियड लिह. पिरियड्स लिहिलं का? हां आणि इथं नंबर ऑफ एलिमेंट्स. इथं एकमध्ये रेस मारून देतो. चल मारून दे. 7. हां आणि इकडं लिहायचं आणखी जागा सोडून. काय लिहायचं? नंबर ऑफ एलिमेंट्स. तुम्हाला माहीत आहे पहिल्या पिरियडमध्ये किती एलिमेंट्स आहेत रे? 2. मग तेच लिहायचे. लिहा. झालं का रे? अरे झालं का? हो. लिहा. इथं पिरियडच्या खाली लिहायचं फर्स्ट नंबर. एक पिरियडच्या खाली 1 नंबर लिहा. पिरियडच्या खाली इकडे लिहि 1 नंबर. हां 1 नंबर लिहि. हां आणि नंबर ऑफ एलिमेंट्सच्या ठिकाणी 2 नंबर लिहा. म्हणजे किती नंबर एलिमेंट आहे त्याच्यात? 2. ताण पिरियड आता खाली इकडं पिरियडच्या खाली 2 नंबर लिहा. आणि किती एलिमेंट्स आहेत? 8. पिरियडच्या खाली लिहा 3 नंबर. किती एलिमेंट्स आहेत? 8. पिरियडच्या खाली लिहा 4 नंबर. किती एलिमेंट्स आहेत? 18. पिरियडच्या खाली लिहा 5 नंबर. किती एलिमेंट आहेत? 18. पिरियडच्या खाली लिहा 6 नंबर. किती एलिमेंट आहेत? 32. किती आहेत? किती आहेत? 32. आणि शेवटचा 7 नंबर. आणि पिरियडच्या खाली लिहायचं इनकम्प्लीट. ते कंप्लीट आहे का? लिहा. इथे लिहायचं इनकम्प्लीट.
इनकम्प्लीट म्हणजे कम्प्लीट आहे का ते? म्हणजेच अपूर्ण मराठीमध्ये तुम्ही लिहू शकता. नाही. मराठीमध्ये लिहू शकता अपूर्ण. अपूर्ण आहेत. म्हणजे 6 नंबरच्या पिरियडमध्ये किती इलिमेंट्स आहेत रे पोरांनो? 32. किती आहेत? बघा आता 6 नंबर आणि एक लक्ष द्या. 3 2 जा किती होतो रे? 3 × 2 किती होतो रे? मग तुम्हाला लक्षात राहील का? लक्षात राहील का? 6 नंबरच्या पिरियडमध्ये 32 एलिमेंट्स आहेत. 3 2 जा 6 6 पिरियड 6 नंबरच्या पिरियडमध्ये 32 एलिमेंट्स आहेत. लक्षात राहील का? प्राईम नंबर म्हणून त्याला हे दिलंय ना. इनकम्प्लीट आहे तिथं काय नाही. इनकम्प्लीट इन इथली जवळ इनकम्प्लीट असं नाही. इन जवळ लिहायचं. इनकम्प्लीट एकच शब्द असतो. हां खाली नाही जवळ इथली इन त्याच्या जवळ इथं इन एकच शब्द असतो इनकम्प्लीट. तू इन वेगळा लिहिलास कम्प्लीट वेगळा लिहिलास. चला ठीक आहे. किती वेळ झाला? परंतु आणखी आपल्याला हे ना याच्यामध्ये काही गोष्टी लिहून द्यायच्या. बाकी आपण बघूया नंतर. याच्यामधलं आणखी आपण आणखी एक पिरियड याच्यामध्ये घालूया. हां आणि मग त्याची आणखी माहिती आपण घेऊया. त्यामध्ये मेटल किती आहेत, नॉन मेटल किती आहेत, मेटलॉइड्स किती आहेत, हे सगळं मला सांगायचे तुम्हाला. तुम्ही कधी विसरणार नाहीत. ऑर्बिट कशाला म्हणतात, मास कशाला म्हणतात, ऑटोमिक नंबर कशाला म्हणतात, सिम्बॉल कशाला म्हणतात, हां नेम कसं ओळखायचं, किंवा आणखी काही नेम आहेत जसं आयर्नचं नेम आहे FE. आयर्नचा सिम्बॉल काय आहे FE. हे असे काही सिम्बॉल आहेत. हे पण तुम्हाला मी एका आपण लेक्चरमध्ये घेऊया. कारण सगळंच पिरियडिक टेबल एवढा मोठा पिरियडिक टेबल जगाला सामावून घेणारा एका पिरियडमध्ये होईल का रे तो? एका लेक्चरमध्ये होईल का? नाही. म्हणून आपण काय करणार खूप खूप भारी. मला एकदम सर्वांना सॅल्यूट आहे. तुमचा व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करा सर्वांनी. हां ओके. तुम्हा सर्वांना खूप खूप